उगीच मूड आला म्हणून. चला गप्पा मारूया. नमस्कार, मी डॉक्टर अनघा कुलकर्णी. हॅपी अँड हेल्दी लाईफ ॲट होम या आपल्या चॅनलवरती हेल्थ टिप्स असतात, ब्युटी टिप्स असतात, तसंच मोटिवेशनल टॉकसुद्धा असतात. स्वयंपाकघरात बसून काही इलाज नाही हो, सगळीकडे काही ना काहीतरी आवाज चालूच असतात. टी व्ही तरी असतो, काहीतरी असतं सगळीकडे. त्यामुळे एक स्वयंपाकघर हे एकच आहे आपल्या गृहिणींना. मग तुम्ही म्हणाल, नमस्कार, मी डॉक्टर अनघा कुलकर्णी. हॅपी अँड हेल्दी लाईफ ॲट होम या आपल्या चॅनलवरती हेल्थ टिप्स असतात, ब्युटी टिप्स असतात, तसंच मोटिवेशनल टॉकसुद्धा असतात असं म्हणता. व तरी तुम्ही स्वतःला गृहिणी का? हो, 60 नंतर आता आपण गृहिणी. हे एक राहिलं होतं आयुष्यात. बाकी सगळे रोल करून झाले होते आयुष्यात, पण हा एक रोल करायचा राहिला होता, गृहिणीचा. मी आपली स्वयंपाकघरात आहे म्हणून मी गृहिणी बरं का. बाकी मी गृहिणीचं काही काम करत नाही, स्वयंपाक पाणी वगैरे काही करत नाही. आणि आता इतर काही कुटुंबाच्या जबाबदाऱ्या नाहीत की कर्तव्य नाही. सगळ्यातनं जरा मुक्त निवांतपणा चालू आहे. म्हटलं की आता एक विषय माझ्या डोक्यात आला आणि म्हटलं तो बोलावा. कारण काय होतं की जेव्हा आपण आता थोडेसे आपण निवांत आहोत, समाजामध्ये आपण बघू शकतो, थोडा त्यावर विचार करू शकतो. त्याआधी आपल्याला ह्या सर्व गोष्टी करायला वेळच असत नाही. आत्ता जेव्हा मी सगळीकडे बघते, जेव्हा सकाळी वॉकिंगला जाते, संध्याकाळी वॉकिंगला जाते, त्यावेळेला मी जेव्हा बाहेर बघत असते, त्या ठिकाणी मुलं मुली, पूर्वी कॉलेजमधली मुलं मुली एकमेकांच्या हातात हात घालून हिंडताना दिसायची, गार्डनमध्ये दिसायची, जरा कुठेतरी ओपन स्पेस मिळाली की त्या ठिकाणी गप्पा मारत वगैरे बसलेली दिसायची. पण आता तुम्हाला सांगते की साधारणतः 9वी-10वीतलीच मुलं मुली हे एकमेकांच्याकडे अट्रॅक्ट होताना दिसत आहेत आणि हिंडताना दिसत आहेत. थोडं अवघड वाटतं हे जेव्हा बघतो आम्ही, तेव्हा असं वाटतं की अरे बापरे, ह्यांच्या आई बाळांना काय कळत असेल की नाही. आपण फार मोठ्या गोष्टी करतो, आई वडिलांनी संस्कार केले पाहिजेत वगैरे वगैरे, पण हे जेव्हा शाळेमध्ये किंवा घरातून बाहेर असतात त्यावेळेला त्यांच्यावरती एक सोशल मीडियाचा असलेला पगडा, आजूबाजूच्या वातावरणाचा पगडा, मुळात खाण्यापिण्यामुळे शरीरामध्ये होणारे लवकर बदल, ह्या सर्वमुळे यांचं वागणं जे आहे ना, ते वागणं बघितलं तर फार लहान वयामध्ये या लोकांचं, या मुलांचं जे वागणं आहे ते भीतीदायक झालेलं आहे. आईवडिलांना म्हणजे असं आईवडिलांचीच त्यांच्या कीव येते किंवा काळजी वाटते की कसं व्हायचं. आणि आता आपण काही काही प्रसंग ऐकतोय पाठोपाठ गेल्या काही वर्षामध्ये. लग्न झालेले असलं तरी सुद्धा मुली मुलांना मारतायत, नवऱ्यांना मारतायत. आपण बऱ्याच वेळेला बघितलेलं आहे की पुरुष मुलींच्यावर अत्याचार करतो, पण आजकाल स्त्रिया सुद्धा, मुली सुद्धा अशा बोल्ड नाही म्हणता येणार, एकतर त्यांच्यात असं काहीतरी अघोरी धाडस यायला लागलेलं आहे. कशामुळे माहीत नाही. हा विचार जेव्हा आपण करतो ना की मुली अशा का वागायला लागलेल्या आहेत, त्यांना आजकाल शिक्षण आहे त्यांचं, त्याच्यातनं त्या नोकऱ्या करतायत, घरातनं पण म्हणजे फायनान्शियली खूप जास्त सेटल्ड आहेत. आणि त्या जेव्हा घरातून बाहेर पडतायत त्यावेळेला जी व्यसनं पूर्वी मुलं करत होती, फक्त ती व्यसनं हल्ली मुली सुद्धा करताना दिसत आहेत. आणि शेवटी एकदा व्यसन करायची सवय लागली किंवा व्यसन केलं
की त्यावेळेला मनावरचा कंट्रोल जो आहे तो सुटतो. मन ताब्यात राहत नाही. काय करतं मन किंवा व्यक्ती ती काय करते हे कळत नाही. फक्त तिच्या मनाला जे येतं ते ती करते. मग ते शारीरिक आकर्षण असू दे, नाहीतर राग येऊ दे, रागापोटी केलेली हिंसा असू दे. आणि आजकाल सोशल मीडियावरती रील्स करण्याच्या नादामध्ये थ्रिलिंग आयुष्य पाहिजे त्यांना. जेव्हा ही काही व्यसनं करतात तेव्हा त्यांना काहीतरी थ्रिलिंग पाहिजे असतं. आता आपण बघतोय की कोण कुठे म्हणजे लग्न ठरलेलं आहे, मुलगी श्रीमंत आहे, मुलगा श्रीमंत आहे, तरीसुद्धा त्याला ती याच्यावरून किल्ल्यावरून ढकलून देते खाली एका बॉयफ्रेंडसाठी. आपण आणि एक मेघालयमध्ये सुद्धा ते बघितलं. लग्न झालं होतं तरीसुद्धा तिनं मारून टाकलं नवऱ्याला. कारण तिथंही बॉयफ्रेंड. पण हे फक्त बॉयफ्रेंड नाही आहे. त्या ठिकाणी त्या काही ना काहीतरी व्यसन करत असतात, ज्याला आपण नशा म्हणूया. फक्त ही प्रेमाची किंवा शारीरिक आकर्षणाची नशा नाही आहे, तर सोबतच काहीतरी त्या घेतात. अलीकडे वेगवेगळ्या पद्धतीच्या नशेची आलेली आहेत. पूर्वी कसं दारू म्हणजे एकच नशा किंवा सिगारेट म्हणजे नशा, तोंडाला वास यायचा. आता बऱ्याच प्रकारच्या नशा आहेत की जे कळत नाही. ह्या अशा काहीतरी नशा करतात. ह्या पूर्वी फक्त मुलंच करायची, आता मुलीसुद्धा नशा करतात. असणारा पैसा, आणि पैसा नसेल तर तो कोण बॉयफ्रेंड असतो, त्याच्याबरोबर मजा करायची असते आणि त्यामुळे तो अर्थातच नशासुद्धा पुरवतो. आणि या करून या मुली काहीतरी असं विचित्र करून ठेवतात. बऱ्याच वेळेला त्यांना काहीतरी करायचं असतं. त्यांच्या शरीरात जी अंगात मस्ती आलेली असते ते सगळं केल्यामुळे, तेव्हा त्यांना ती अंगातली ऊर्जा म्हणा किंवा अंगातली मस्ती बाहेर काढायची असते. तेव्हा त्यांचं डोकं काम करत नाही आणि असं काहीतरी करून बसतात. मला अगदी आठवतंय, आम्ही लहानपणी फार कमी दारोडे बघायचो, पण जे काही दारोडे बघायचो ते यायचे घरी आरडाओरडी करत, बायकोला मारायचे, फेकाफेकी करायचे. त्यांची मुलं अशी घाबरून बाहेर बसायची. जेवण फेकायचं, वस्तू फेकायच्या, म्हणजे काहीतरी नासधूस करायची. हे आम्ही दारुड्या लोकांचं लहानपणी बघितलेलं आहे. तसंच हे काहीतरी. ही तरुण पिढी नशा करते काहीतरी, आणि त्यामुळे त्याच्या पोटी यांच्या अंगात जो जोर आलेला असतो त्या जोराचा वापर करण्यासाठी असले काहीतरी उद्योग करायचे, हिंसा करायची. आपण बघतो ना की हल्ली कुणाचंच आयुष्य सेफ राहिलेलं नाही आहे. लग्न ठरवलं तरी प्रॉब्लेम, ओळखीच्यात दिलं तरी प्रॉब्लेम. मुलगा आणि मुलगी दोघंही काहीतरी असं वेडवाकडं वागतात, तरुण. आणि मग अशा वेळेला आपण म्हणतो घरच्यांचे संस्कार पाहिजेत, घरच्यांचे संस्कार पाहिजेत. अहो, घरचे काय संस्कार करणार? घरचे काय असे संस्कार करतात का? असं वागण्यासाठी सांगतात? नाही, हे घरच्यांचे संस्कार नाहीत. हे बाहेर या सर्व गोष्टी यांना बघायला मिळतात, करायला मिळतात, आणि इतर सर्वजण करतात, मैत्रीण करते, आसपासचे करतात, म्हणून ही तरुण पिढीसुद्धा असं काहीतरी करते. मला वाटतं की कुठेतरी आयुष्यामध्ये सगळी स्पर्धा, आई वडील आहेच पैशाच्या मागे, स्पर्धा आहे, प्रचंड पैसा घरामध्ये, काहींच्या घरामध्ये प्रचंड पैसा आहे. त्यामुळे कुणाचंच लक्ष नाही आहे. आई वडिलांचं घरात लक्ष नाही आहे, मुलांचं घरात लक्ष नाही आहे, सगळ्यांचं लक्ष. घर म्हणजे ते फक्त राहण्यासाठी जागा, झोपण्यासाठी जागा, किंवा हे माझं घर आहे सांगण्यासाठी जागा, आंघोळ करण्यासाठी जागा.
बाकी सगळेजण कसं ते काय म्हणतात त्याला, हॉटेलसारखं यायचं, राहायचं, जायचं. कोण कुठे खातंय माहीत नाही. हल्ली ते विकतचं मागवून मागवून ऑनलाईन खायची सवय, पार्ट्या. हल्ली तरुण पिढी आपण बघतोय ही जे क्रूरतेने हिंसा करतीये किंवा चुकीचं वागतीये, ही सगळी तरुण पिढी पार्ट्या असतात त्यांच्या. आणि ह्या पार्ट्यामध्ये मी म्हटलं त्याप्रमाणे काहीतरी धुंद करणारं, शरीराला मस्ती येणार आणि मन धुंद करणारं असं काहीतरी यामध्ये घेतात आणि ती सवय होते त्या. आता आपण परवाच्या त्या लोहगडच्या ह्याच्यामध्ये पण बघितलं प्रकरणामध्ये, 20 वर्षाची मुलगी. काय होती 20 वर्षाची मुलगी? कॉलेजच्या पहिल्या वर्षाला दुसऱ्या वर्षाला असेल जेमतेम, जात असली तर. तिचे ते क्लिप्स बघितल्या तर काय कपडे घालून त्या मुलाबरोबर, त्या तिच्या बॉयफ्रेंड बरोबर ती हॉटेलमध्ये बसली आहे असं असं बघत. आणि ती प्लॅनिंग करते असलं सगळं कशासाठी? चांगली वेल्दी फॅमिली आहे की घरातली. इकडनं ती जिथं लग्न करून जाणार होती तेही पैसेवाले, आई वडील सुद्धा पैसेवाले. पण तरी सुद्धा ती कुठल्याच्या तरी तिसऱ्या मुलाच्या प्रेमात नाही, आकर्षण किंवा काहीतरी चुकीच्या गोष्टी किंवा पार्ट्या बिरट्या जाण्यासाठी एक सोबत, आपण म्हणतो ना जोडीदार, तसा तो जोडीदार. आणि त्या जोडीदारांनी काय केलं? तिला त्या गुन्हा करण्यामध्ये सुद्धा काय माहिती साथ दिली. हे सगळं केवळ 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 काहीतरी ते सेवन करायचं. आणि मग आपण म्हणतो की घरातल्या लोकांचं लक्ष नाही, काही नाही. घरात पैसा प्रचंड, आणि ज्यांच्या घरात पैसा नाही, गरिबी आहे, त्यांच्याही घरात हल्ली तरुण मुलं मुली हेच करतायत. आपण जेव्हा घरातून बाहेर, जेव्हा आमच्या वयाची माणसं जेव्हा वॉकिंगसाठी बाहेर पडतात सकाळी किंवा संध्याकाळी, त्यावेळेला जे काही आम्हाला दृश्य बघायला मिळतात तरुणांच्या बाबतीतली, ती आता फक्त शारीरिक आकर्षणापर्यंत राहिलेलं नाही आहे. तर त्यांना असं काहीतरी थ्रिलिंग करायचं आहे आयुष्यात. डोकं वापरून काही करायचं नाही. पूर्वी कसं होतं की लहान मूल शाळेत जात आहे, मग नंतर प्रायमरी स्कूलमध्ये जात आहे, हायस्कूलमध्ये जात आहे, 10वी 12वी झालं की कॉलेजमध्ये जात आहे, मग तिथून कुठेतरी करिअर, डिग्री, नोकरी, मग विशिष्ट वयानंतर लग्न, नंतर पुढे संसार, आणि असंच पुढं मग मुलांची लग्न. ही एक रीत होती किंवा हे एक सगळ्या समाजामध्ये हे एक अशाच पद्धतीने जीवन जात होतं कुणाचं पण. आता तसं काहीच राहिलेलं नाहीये. समोर काही ध्येयच नाही कोणाच्या, किंवा एक रस्ताच नाही, जीवन प्रवासच नाहीये. काहीही शिक्षण घ्यायचं, मग ते इंग्लिश मिडियममध्ये असतंच, त्यामुळे नुसतं ते काय इंग्लिश वागायचं हे एक डोक्यात. आणि दुसरी गोष्ट, विशिष्ट शिकून आपल्याला काही नोकरी करायची आहे किंवा लग्न करायचं आहे, हेही काही नाही आहे त्यांच्यासमोर ध्येय. काहीच करायचं ध्येय नाही आहे. बरं, माणूस काय म्हणतो, नाही बाबा नोकरी करायची आहे, मग घर बांधायचं आहे, मग त्याच्यानंतर लग्न, मुलं, काहीच नाही. त्यांना लग्न करण्यामध्ये काय त्यांना इंटरेस्ट नाही आहे, करिअर करण्यामध्ये इंटरेस्ट नाही आहे. चांगल्या नोकऱ्या असलेल्या सोडून सुद्धा मुलं म्हणतात की नाही आता आम्हाला आम्हाला याच्यात इंटरेस्ट नाही. पूर्वी असं नव्हतं, एकदा नोकरी लागली की शेवटपर्यंत लोक करत होती. आता तेही नाही. का तर सगळ्या गोष्टी आयत्या दिलेल्या आहेत सगळ्या पालकांनी, त्यामुळे यांना करण्यासाठी काहीच नाही, काहीच नाही. त्यामुळे त्यांना आजकालच्या परिस्थितीमध्ये त्यांना संसारही करावा असं वाटत नाही, कारण की त्यांना कुठली जबाबदारी घ्यायची नाही आहे, कर्तव्य पार पाडायची नाही आहे, एक जबाबदार नागरिक बनायचं नाही आहे. असं सगळं भरकटलेलं आयुष्य आजकाल सगळ्यांचंच. पुढे काय करायचं हे कुणाच्या समोरच डोळ्यासमोर व्ह्यू नाही आहे. आपण म्हणतो ना की एखादी गोष्ट आपल्या डोळ्यासमोर असली की त्या पद्धतीने आपण वागत जातो.
की ठीक आहे अगदी 60 आलेली आहे, त्यानंतर आपण कसं वागायचं, काय वागायचं, आता अजूनही आपण ठरवलेलं आहे. पण आपल्या नंतरच्या पिढीकडे हे काहीच नाही आहे, आयुष्याची दृष्टीच नाही आहे. कसं वागायचं, काय बनायचं, काय करायचं, काही नाही. शिक्षण घेतलं, आता नोकरी करायची, कुठल्या बाजूला जायचं, काय शिकायचं, काहीही शिकलेली लोक काहीही करतात. पूर्वी काहीतरी डॉक्टर झालेले लोक डॉक्टरकीच करायचे, इंजिनियर झालेले लोक इंजिनिअरिंग करायचे. आता काही नाही. मी तर बघते भराभर आता त्या सोशल मीडियानी आणि रील्सनी तर सगळा गोंधळ करून टाकलेला आहे. कोणीही काही करतं, काही, आणि कशातूनही पैसा मिळवतात लोक. काही नसेल तर पालकांचा पैसा आहेच की, कारण पालकांना एक दोनच मुलं आहेत. मुळात पालकांच्याकडे पैसा आहे, घर, गाडी, बंगला, ह्या सर्व गोष्टी झालेल्या आहेत पूर्ण. करण्यासाठी यांना काहीच नाही. लग्न करायला जातात पण लग्न होत नाहीत, लग्न झाली तर ती टिकत नाही. आणि हळूहळू त्यांना आजूबाजूची परिस्थिती बघितल्यावर लग्न करावंसंही वाटत नाही. लग्नातही आता भीती वाटायला लागली, मुलाला सुद्धा मुलीला सुद्धा. म्हणजे सगळंच आयुष्य असं हे सगळं विचित्र झालेलं आहे. सिक्युअर्ड काही नाही, सुरक्षितता काही नाही, आणि आनंदही काही नाही. आता कुणालाच कशातच आनंद राहिलेला नाही आहे. आणि त्यामुळे ही अशी सगळी भरकटलेली तरुण पिढीचं आयुष्य भरकटलेलं आहे. इव्हन त्यांना हे असे गुन्हे केल्यानंतर काही शिक्षा होते त्याची लाजही वाटत नाही. गुन्हा करण्याचीच लाज वाटत नाही हल्ली. आयुष्यात काहीच नाही म्हणून काय गुन्हा करतात का काय कोणास ठाऊक. काहीच करायचं नाही ना आयुष्यामध्ये, हॅपनिंग काहीच नाही आहे यांच्या आयुष्यात, ध्येय काहीच नाही आहे, नाती नाही, प्रेम नाही, काहीच नाही यांच्याजवळ. शारीरिक लग्न शारीरिक आकर्षण म्हटलं तर सगळी त्यांच्याकडे रेलचेल आहे सुरुवात आधीपासूनच. त्यामुळे त्यांच्याकडे कसलं नाविन्य नाही, आनंद नाही, औत्सुक्य नाही. किती अवघड झालेलं आहे ना आयुष्य आताचं. आपण जेव्हा आसपास सगळ्या ह्या घटना बघतो तेव्हा आपलं मन उद्विग्न होतं. का तर आपल्या आयुष्यात काहीतरी एक मार्ग होता आपला, आणि त्या मार्गावरनं आपण चाललोय. आत्ताच्या मुलांना मार्गच नाही आहेत. त्यामुळे त्यांचं आयुष्य सगळ्यांचं भरकटलेलं आहे, आणि त्यांचं भरकटलेलं आयुष्य बघून आपण भरकटल्यासारखं झालेलं आहे की आपल्याला असं वाटतं यांचं कसं होणार, हे टेन्शन आपल्याला असतं. आसपासच्या परिस्थितीचं वाटतं. परवा एक जण आजी म्हणत होत्या, आमच्या नातवंडांचं कसं होणार, आमच्या नातींचं कसं होणार. बापरे, किती माणसाच्या मनात विचार. 7 पिढ्यांचा माणसं 7 पिढ्यांसाठी मिळवून ठेवतात. आपण बांधलेलं घर आपल्या पुढच्या पिढीला आवडत नाही. कोणी आपल्या घरात राहायला तयार नसतात. हे वास्तव आहे, सत्य परिस्थिती आहे. आई वडील सगळ्या घरांमध्ये दोघंच राहत आहेत. मुलं आपापली घरं वेगळी बांधतायत आपल्या पद्धतीने. म्हणजे कसं झालंय बघा. म्हणजे विचार करण्यासारखी गोष्ट आहे. आपलं काहीच त्यांना आवडत नाही. आपण मात्र हा फ्रीज सुद्धा माझ्या सासूबाईंचा आहे, तो सुद्धा मी आवडीने वापरते, का तर तो खराब होत नाही म्हणून. पण आता पुढच्या पिढीचं तसं नाही आहे. त्यांना सगळं त्यांच्या आवडीचं पाहिजे, ते टिकाऊ नाही आहे. तसंच त्यांची नाती टिकाऊ नाहीत, काही टिकाऊ नाही. म्हणून मी म्हटलं की त्यांचं आयुष्य भरकटलेलं आहे पुढचं, आणि त्यांना भविष्य नाही, आपल्या मुलांना भविष्य नाही, आपल्या नातवंडांना भविष्य नाही. हे बघून कुठेतरी आपल्याला असं वाटतं की अरे, ह्यांचं भविष्य काय, असं म्हणून आपल्या मनामध्ये कुठेतरी धाकधूक निर्माण होते, टेन्शन निर्माण होतं. आपण आपलं आयुष्य असं, खरं तर आपलं खूप सुरक्षित आयुष्य गेलेलं आहे, पण तरी आपल्याला आता इन्सिक्युअर वाटायला लागलेलं आहे. विनाकारणच आपण आपल्या म्हातारपणाची काळजी करतो, मुलांच्या म्हातारपणाची काळजी करतो. याला कारण आसपास असलेलं हे दिशाहीन सगळ्यांचं आयुष्य. पुढचा समाज हा दिशाहीन झालेला आहे, परिस्थिती दिशाहीन झालेली आहे.